हेच मला असेल कारण ते खानदानी लढली काय असेल ना ते रोग फोडले पण आता मी माझा जीव जातो उपाशी राहतो माझ्या बोलले मायबाप शेतकऱ्यांना न्याय देतो देशाला पोचतो देशाला पोचतो राज्याला पोचतो सरकारला सुद्धा पोचतो आयकर भरून टॅक्स भरून त्या मायबापाला माझी तरी इच्छा शेतकऱ्याचं बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतक्या शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना दुसरे विषयासाठी परंतु शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करण्याची गरज आणि मुख्यमंत्री या नात्यानं बघ्याची भूमिका घ्यावी हे मात्र राज्यासाठी सरकार म्हणून मग कलंक आहे. मनोज भाऊ 4 दिवस झाले आंदोलनाला मात्र अजूनपर्यंत कोणत्याही बळ्या फोन नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी तो शब्द द्यायला तयार नाही आहे. आज बच्चू कडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा अपंग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं किंवा ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे आंदोलन पण दडपण्याचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन दडपायच्या भानगडीत करू नका पहिला मुद्दा. आणि दुसरा तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही जर असं मनातून सरकारनं ठरवलं असलं आम्ही किंवा शेतकऱ्यांनी बच्चू भाऊ म्हणून बघायचं नाही तर आमचं लेकरू म्हणून सगळ्यांनी त्याच्याकडे बघायचं. दखलच घ्यायचं नाही असं जर सरकारनं ठरवलं असलं तुमचं फिरणं मग आधी मुश्किल झालं. शेतकऱ्याचे पोरं म्हणून घराघरातले कानाकोपऱ्यातले गाव शेतकरी हातातलं काम सोडून रस्त्यावर येणार आणि सरकारचं फिरणं बंद करा. दखल घ्यायची की नाही मग आता ते सरकारने ठरवायचं. तुम्ही एक दिवसाचं राज्यभरातील शेतकऱ्यांना सर्वांना आवाहन केलेलं 1 दिवस संपूर्ण रस्ता बंद करा महाराष्ट्र बंद करा. कोणत्या दिवशी राहणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बंद? हे शेतकरी संघटनेचे जेवढे अध्यक्ष महाराष्ट्राचे महाराष्ट्रभरातले त्यांनी आणि ठरवावं आणि 1 दिवस देऊन टाकावा. त्या दिवसासाठी तारखेसाठी आम्ही स्वतःला झोपून देऊन काम करणार. 1 दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा ना शेतात दिसल ना गावात दिसल सगळा रस्त्यावरती दिसल. फक्त तुम्ही मात्र एक वज्रमुख तयार करून समाजाला मार्गदर्शन जे म्हणतात ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्यावा. तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम राज्यातल्या कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एकही शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसणार नाही सगळा रस्त्यावरती दिसेल. त्याचं कारण पण तसंच शेतकऱ्याचं लेकरू म्हणून स्वतःचा जीव पणाला लावलाय बच्चू भाऊंनी आणि त्यांच्यासाठी 1 दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाही असं होऊ शकत नाही. पण ती वेळ माझं मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ. जर का हाताच्या बाहेर परिस्थिती गेली रे बाबा तर पुन्हा रोखणं अवघड. मराठा समाजाची आज सुनावणी होती कारण सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते हायकोर्टावर की सगळ्या याचिका तातडीने निकाली काढा. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं कारण आता ॲडमिशनचे दिवस आहे. ते 10% शासनाने दिले होते त्याच्यातून पण ॲडमिशन होत नाही नाही. आता ती न्यायप्रविष्ट मॅटर आहे त्याच्यामुळे न्यायालयात प्रकरणावरती बोलू नये आणि आरक्षणाचा विषय उद्यापासून बोलू. कारण आज मी शेतकऱ्याच्या पोरगं म्हणून तर मी माझी भूमिका निभावली पाहिजे, बदललं नाही पाहिजे. कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती आहे सगळ्या समाजाला सुद्धा माहिती आहे जे बोललं ते बदलत नाही. म्हणून तर लोकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. म्हणून मी आधी जे शेतकऱ्याचं पोरगं म्हणून शेतकऱ्यांसाठी आहे आरक्षणाचा विषय उद्यापासून ते मी मिळणारच. पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चू कडूंशी संवाद साधला. बच्चू कडूंनी आरोप केला आहे की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होते त्या पद्धतीने बावनकुळेंनी प्रतिसाद सुद्धा दिला नाही. वाटत नाही बच्चू भाऊ खोटं बोलते कारण बच्चू भाऊ कशी खोटं नाही. आम्हाला जे दिसले ते बाकीच्याला काय दिसले आम्हाला जे ते दिसले ते खोटं बोलत नाही आहेत ते करते. जे आमच्यामध्ये त्यांनी चर्चेच्या वेळेस केलं होतं खरं करायचं त्यांना ते पालकमंत्री बोललेच असतील म्हणून ते बोलले असतील पण मला त्याच्यात नाही पडायचं.
तुम्ही मानल्या मागण्या शेतकऱ्यांना न्यायच्या. आमचं कर्तव्य त्याला पाठबळ देऊन त्या जिंकवायचं. मग 52 पळे येऊन नाही तर 50 पळे येऊन नाही तर 100 पळे येऊन कुणी येऊ नसता मग त्यांच्या मागण्या मान्य करा. तुमचा बाप नाही का शेतकरी? शेतकरी तुमचा बाप नाही का? जेवढे मंत्री आहेत तेवढ्याचा शेतकऱ्यापेक्षा बाप कोणता मोठा? आणि मग त्याला का शिदा सगळ्या दुनियाला माफ करतात. जिकडं नाही तिकडं पैसे देतात. आणि मग इथे शेतकऱ्याचे कर्ज वापरून पैसे द्या. तुम्हाला आपण त्याला पैसे द्यायला शेतमजुराला पैसे भाव त्यांचं जे रोजगार वाढून द्यायला त्याला असं द्या. त्यामुळे आमची जोड तर पक्की त्याकडे दिली मग आम्ही दोन्ही खिलरीचे मग एकदा बघा आम्ही पुढे कशी करायचं मग कितीची पुढे गेल्या पुढे बाबे आम्ही नाही. म्हणून त्या बाबापुळे साहेबांचं काय चुकलं असलं तर दुरुस्त करावं. पुन्हा काही गोष्टी मोकळे यावं. सरकारची मध्यस्थी मागण्याची अंमलबजावणी करा. आणि हे नाही झालं तर सगळ्या शेतकरी संघटनेने एकदा आम्हाला शेतकऱ्याला एक तारीख द्यावा. त्या तारखेत तुम्हाला महाराष्ट्र दिसत